काँग्रेस आणि वंचितच्या युतीवर संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्या द्यायला आम्ही तयार होतो असं राऊत म्हणाले। मात्र राऊतांच्या या वक्तव्यावर सपकाळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। ज्या जागा हव्या होत्या ते देणं त्यांना शक्य होत नव्हतं आणि त्यामुळेच आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असं सपकाळ यांनी त्याला उत्तर दिलंय। मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटतं। आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे। काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू। आम्ही सन्मानपूर्वक पाहतो। हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामध्ये त्या एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे। त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। ही एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतला। नवी मुंबईमध्ये आम्ही उद्धव ठाकरे आणि मविया सोबतच असून पुढच्या 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल। अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या अनुषंगानं कोणतीही चर्चा झालेली नाही अशी माहिती मनसेचे नवी मुंबईतले नेते गजानन काळे यांनी दिलेली आहे। मला आता खरं म्हणजे बातमी कळाली की पुण्याला बहुधा अजित पवार गटाने जी काय अट घातलेली आहे की तुम्ही घड्याळावरूनच सगळं लढा, त्याच्यावरून काहीतरी डिस्प्यूट झालेलं आहे। मला पूर्ण माहिती नाहीये, पण आमच्या चर्चेत तरी अजूनपर्यंत अजित पवार गटाचे कोणीही प्रतिनिधी आलेले नाहीत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव साहेबांची शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या तरी आमच्या चर्चा सुरू आहे। काँग्रेसमध्ये येते, मध्ये नाही येते, त्यांच्यासोबतच्या सुद्धा बैठका आहे। पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि शिंदे सेनेच्या विरोधात जे जे घटक आमच्या आघाडीमध्ये येतील त्या सर्व घटकांचं आमच्याकडून मनपूर्वक स्वागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।